नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो सांगलीमध्ये आणि माझ्यासोबत आहेत यंग इंजिनियर आदिनाथ डुक्कीजी, जे 2018 पासून या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तमरित्या काम करत आहेत. स्पेशली ते रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्सवर पण जास्त काम करतात आणि काही प्रमाणात गव्हर्नमेंटच्याही प्रोजेक्ट्सवर काम करतात. त्यांचा हा आजवरपर्यंतचा प्रवास कसा होता, त्यांना आलेले अनुभव कसे होते या क्षेत्रातले, या सगळ्या संदर्भात आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. आपण गप्पांची इथून सुरुवात करूया. ते म्हणजे तुमचा शैक्षणिक प्रवास कसा होता? म्हणजे शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कुणाची होती? फर्स्ट ऑफ ऑल सिव्हिल इंजिनियर मध्ये यायचं हं. हे एक्झॅक्टली काय झालं की 2011 नंतर इंजिनिअरिंग क्रेज मध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं क्रेज जास्त होतं. हं. मग मला 78% हे होते, मार्क्स होते 10th ला. मग माझं फक्त मी डिप्लोमाला मेकॅनिकल इंजिनिअरला घ्यायचं म्हणून माझा प्रयत्न चालू होता. मग ते सुदैवानं मला मिळालं नाही. 80%ला कट ऑफ लागला आमच्या लट्टे पॉलिटेक्निक कॉलेजला आणि मला पडलेले 78% 10th ला. मग दुसरा ऑप्शन असं ठेवला की मी डायरेक्ट सिव्हिल इंजिनिअरिंग. त्यावेळी ते मला मिळालं. असं सिव्हिल इंजिनिअर मध्ये जे पडलो, त्यानंतर मग तिथून 3 वर्ष तिथे केलं लट्टे पॉलिटेक्निकला. त्यानंतर डिग्री माझी डिग्री पूर्ण मी पुण्यात केलो. ओके. आणि मग हा प्रवास सुरू झाला एका अर्थाने. प्रवास सुरू झाला. आता याच्यानंतर असं असतं की हा जसा तुमचा एक थोडा वेगळा प्रवास होता सिव्हिल इंजिनिअरिंग पर्यंत पोहोचण्याचा, याच्या पुढे अजून एक स्ट्रगल असतो. ते म्हणजे पहिली साईट मिळेपर्यंत आपण जनरली कुठेतरी सर्व्हिस प्रॅक्टिस करतो आणि त्याच्यानंतर सुरुवात करतो. त्यामुळे तो पण मला अनुभव ऐकायचा. ते म्हणजे तुम्ही ती पहिली सर्व्हिस प्रॅक्टिस कुठं केली आणि त्याच्यानंतर पुन्हा जेव्हा इकडे आला असाल सांगलीमध्ये, तर त्याच्यानंतर जे पहिला स्वतः इंडिपेंडेंट जो प्रोजेक्ट केला, तर तो कसा होता? तेव्हा काम करताना काही दडपण आलं का? कोणाच्या रेफरन्सने ती साईट मिळाली? तो अनुभव कसा होता? ऍक्च्युली 2017ला माझं डिग्री पासआउट झाली. झाल्यानंतर 6 महिने काय झालं, आमचे जे प्रोफेसर आहेत ते प्रोफेसर बाहेर पण काम करत होते. म्हणजे त्यांनी बाहेरून म्हणजे एस्टिमेट करायचे, डिझाईन करायचे, असे काम घेत होते. मग 6 महिने त्यांच्याकडून मी त्यांचं सगळं डिझाईन वगैरे हे सगळे साईट हँडल करत होतो. मग थोडा एक्सपिरियन्स आला. त्यानंतर मी पुण्यातून गावाकडे आल्यानंतर आमच्या घराचंच आमचं जवळजवळ 2000 स्क्वेअर फूटचं कन्स्ट्रक्शन आमच्या घराचं करायचं होतं. मग त्यानंतर आर्किटेक्चरला पकडून प्लॅनिंग करून डिझायनिंग करून मग ते स्वतः एक्झिक्यूट ते साईट पूर्ण केली. त्यानंतर ते बघून त्यानंतर मला 4-5 साईट आल्या. त्यानंतर मग माझा प्रवास चालू झाला. पण हे एक वेगळं आहे की स्वतःचीच पहिलं घर केलं, घर कन्स्ट्रक्शन, त्यामुळे त्याचे ट्रायल एरर सगळ्या करता आल्या. काही चुका झाल्या तरी काय पण झाल्या त्या सुधारून पुढे पुढच्या ह्याच्यात करू शकतो. ठीक आहे. आता या क्षेत्रातल्या आणखीन काही प्रश्नांकडे, त्यातला पहिला प्रश्न आहे, आता तुम्ही 2018 पासून काम करताय, त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल या क्षेत्रात अकुशल कामगारांचं प्रमाण बरंच आहे. वर्कमॅनशिप. आणि अशा लोकांबरोबर काम करणं कधी कधी धोकादायक सुद्धा ठरू शकतं, कारण त्यांच्याकडनं काही चुका पण होतात. तर अशा वेळेला तुम्ही ती परिस्थिती कशी हाताळता साईटवर? शक्यतो कसं आहे, साईट कशी मिळते आणि साईटचे जे ओनर आहेत त्यांना 100% कसं समजून सांगायचं की कसं एक्झिक्यूट करून घ्यायचं. इंजिनियरचं महत्व पहिला पटवून देतो त्यांना मी, की काम असं केल्यावर कसं होते, म्हणजे जे ह्या प्राइस मध्ये बसवून द्यायचं की नाही, परत जर दुसरा आला तर ते किती न करतोय, हे करतोय, हे सगळ्या गोष्टी समजावून सांगून मग काम चालू करतोय. आणि त्यात थोडं सुधारणा चालू आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, रेसिडेन्शियल मध्ये तुम्ही काम करताय, बऱ्याच काही कस्टमरचं असं म्हणणं असेल की आमचं बजेट एवढंच आहे, 25 लाखच आहे, आता याच्यात आम्हाला ते बसवून द्या तुम्ही. तर अशा वेळेला तुमची एक इंजिनियर म्हणून जबाबदारी असते की ते बजेट आणि दर्जा या दोन्हीचा समतोल राखायचा. तर तो तुम्ही कसा राखता? होय, ज्या त्या स्टेज लाईन आहे त्या जर बजेटमध्ये जर बसवायचं असलं, त्या स्पेसिफिक आयटम वाईज रेट काढतो. ह्या आयटमला एवढं रेट जातात, ह्या आयटमला एवढं रेट जाते, हे सगळं समजावून सांगतोय. त्यानंतर त्यातलं प्लस मायनस सांगतो. मग आम्ही पुढे जातो, पुढच्या स्टेपला जातो. ओके. दुसरं, तुम्ही गव्हर्नमेंट मधले पण काही कामं केलेली आहेत. साधारणपणे कुठल्या प्रकारची कामं आतापर्यंत केलेली? आता एक मुरमीकरणचं केले, ग्राउंड लेवलिंगचा, परत आता कॉन्क्रीट रोडचा एक केलाय आणि पाईपलाईनचा एक केलाय. ओके, असे 3 प्रोजेक्ट महत्त्वाचे. ठीक आहे. आता एक वेगळा प्रश्न आहे, तो म्हणजे सांगली जिल्ह्याच्या
सर्वांगीण विकास असं जर आपण एक डोळ्यासमोर आणलं पुढच्या 10-15 वर्षातला, तर एक इंजिनियर म्हणून तुम्हाला काय वाटतं, कुठल्या क्षेत्रांवर, कुठल्या सेक्टरवर आता काम करण्याची गरज आहे? आता सगळ्या क्षेत्रात म्हणजे मेन म्हणजे आपला हा सांगली एरिया हे पूरपट्टा येतोय. या पूरपट्ट्यामुळे पुराचे जे लिमिटेशन आहेत ते थोडं वाढवून किंवा रिडेव्हलपमेंट करून त्यात थोडं ते एक्झिक्यूट करायला पाहिजे. बरोबर. तर पण शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? शासनानं एकतर जे फ्लड एरियामध्ये येतोय पूर्ण जे तिथलं म्हणजे स्थलांतर करून दुसरीकडे करायला पाहिजे. आणि जे FSI प्रमाणे जे हे आहेत लिगली जे लॉज आहेत त्यानुसार स्ट्रिक्टली करून घ्यायला पाहिजे. बरोबर. दुसरा आतापर्यंत पूर्ण केलेल्या प्रोजेक्टमध्ये एखादी आयकॉनिक प्रोजेक्ट सांगू शकाल का तुमचा, की जो करताना एक तुम्हाला समाधान, आनंद वेगळा मिळाला किंवा अभिमान वाटला तुम्हाला? आता 1-2 प्रोजेक्ट चालू आहेत मौजी डिग्रीजमध्ये. जवळजवळ 2,500 स्क्वेअर फूटचे 2 चालू आहेत. तिथं आयकॉनिकच आपलं स्टील चालू आहे तिथं आता सध्याला. काय वेगळे पण आहे का त्या प्रोजेक्टमध्ये? प्रोजेक्टमध्ये वेगळे पण वेगळं आहे की, कारण असं स्लोपी एरियामध्ये आहे. बरं. थोडं पार्किंग खालच्या साईडला 10-15 फूट वर, मग ग्राउंड लेवल, त्याच्यावर खाली पार्किंग, वर पूर्ण रेसिडेन्शियल, ह्या टाईपचं आहे. असं करताय. आणि असा एखादा प्रोजेक्ट जो करताना आजपर्यंत काहीतरी आव्हानं आली, अडचणी आल्या आणि त्या प्रॉब्लेमवर तुम्ही काहीतरी मात केलीत, असा एखादा प्रसंग आठवतोय का? म्हणजे ब्लॅक कॉटन सॉइलचा असेल, कधी कामगारांचा असेल? ब्लॅक कॉटन सॉइल मध्ये काय झालं, ब्लॅक कॉटन सॉइलला रेपर पहिलंच करतोय डिझाईन, म्हणजे फाउंडेशनचं. अशी एक कंडिशन होती की तिथं पहिलंच मारायला येत नव्हतं. त्यावेळी आम्ही काय केलं, थोडं एक्सकॅव्हेशन 10 फुटापर्यंत एक्सकॅव्हेशन केलं मॅन्युअली करून, त्याला स्टोन पिचिंग करून, PCC करून मग आम्ही फुटिंग घेतली. बरोबर. आता दुसरा कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडण्याची वेळ येते, तर तुम्ही काय पॅरामीटर्स किंवा काय गुणवैशिष्ट्य त्याची बघता आणि मग ठरवता की या कंपनीचं स्टील वापरलं पाहिजे आपण? मेन म्हणजे एक तर ग्रेड ऑफ स्टील, आणि जे जास्त करून काय आम्ही जे अवेलेबल आहे, म्हणजे आम्ही जे साईट करतोय तिथं त्या लोकेशनला अवेलेबल लवकरात लवकर होईल अशी बघतोय आम्ही थोडंसं रेफरन्स. मग त्यानुसार मग डिझाईन मध्ये जे ग्रेड आहेत ते जे स्ट्रेंथ वगैरे आम्ही चेक करून मग आम्ही हे करतो. आयकॉन स्टील आजपर्यंत वापरले का कुठल्या प्रोजेक्टवर? 2 साईटला आता सध्याला वापरले आणि 2 वर्षाच्या पाठीमागे 3 साईटवर वापरले. तुमचा प्रॉडक्ट आणि सर्व्हिस म्हणून कसा आहे अनुभव आयकॉनचा? एकदम सर्व्हिस तर गुड आहे. सर्व्हिस गुड आहे, काय अडचण नाही. जी स्टील आहे, जी लवचिकता आहे, त्याची डक्टिलिटी आणि हे सगळ्यात चांगले आहे आयकॉन स्टीलची. सर्व्हिस पण फास्ट आहे पूर्ण. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या क्षेत्रात तुमच्यासारखे जे आता तरुण इंजिनियर्स येत आहेत, ज्युनियर्स येत आहेत तुमचे, त्यांना तुम्ही एक सिनियर म्हणून काय सल्ला द्याल? पेशन्स. एक तर जे आपण चालू केले पेशन्स. एखादी साईट गेली तरी चालेल, खरं गडबड करून काही करून काम पूर्ण करून द्यायचं या हिशोबाने राहायला नको. क्वालिटी ठेवायला, मेंटेन करायला पाहिजे, पेशन्स आणि ठेवायला पाहिजे. हे होते इंजिनियर आदिनाथ डुक्कीजी, आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे काम करताना पेशन्स पाहिजे. अर्थात सिव्हिल मध्ये असं महत्वाचं आहे की रातोरात कुठलीच बिल्डिंग होत नाही, तर त्याला पेशन्सच लागतो ती बिल्डिंग बांधायला. तसं तुमच्या कामामध्ये पेशन्स पाहिजे, आणि जेव्हा आपण काम कुठलं व्यवस्थित काळजीपूर्वक करतो तेव्हा त्याचा दर्जाही राखला जातो. गडबडीत झालेल्या कामातला कधी दर्जा राखला जात नाही. त्यामुळे दोन्ही मार्ग त्यातनं खुले होतात तुम्हाला. पुन्हा एकदा आपल्या मनापासून आभार की तुम्ही आलात, आणि भविष्यात सुद्धा अशाच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून घडावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा.